दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत सत्तेचे नवे समीकरण स्पष्ट झाले असून शिवसेनेचा सत्तेत सहभाग अखेर निश्चित झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेला 2 सभापती पदे मिळाली आहेत, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 1 सभापतीपद देण्यात आले आहे. त्यामुळे दीर्घकाळ सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला असून तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधत ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे दिसून आले. समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी नारायण डामसे यांची निवड करण्यात आली आहे, तर महिला व कल्याण समितीच्या सभापतीपदी रसिका केणी यांची निवड झाली आहे. याशिवाय अन्य 2 विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपचे वैकुंठ पाटील आणि शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे यांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेचा सत्तेतील सहभाग निश्चित झाला असून आगामी काळात विकास कामांवर त्याचा परिणाम दिसून येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना अनिकेत तटकरे यांनी या प्रक्रियेत सर्व पक्षांनी समन्वय साधत जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे सांगितले. विषय समितींच्या सभापतीची निवड असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 1 सभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे, भारतीय जनता पक्षाने 1 सभापतीसाठी अर्ज भरलेला आहे आणि नव्याने आमच्या सोबत आलेलंच म्हणजे आधी महायुती म्हणून आहेतच, पण जिल्ह्याच्या ह्या युतीमध्ये सहभागी झालेले शिवसेना सदस्यांना सुद्धा त्या ठिकाणी 2 अर्ज भरले गेलेले आहेत. रसिकाताई आणि त्याचबरोबरच प्रदीर्घ काळ ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं असं ज्येष्ठ कळंबे साहेब यांचा अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. आमच्याकडनं दामसे साहेबांचा भरण्यात आलाय आणि भारतीय जनता पक्षाकडनं वैकुंठ पाटील साहेबांचा अर्ज भरण्यात आलेला आहे. नाही आता त्याच्यामध्ये 2 ज्या जागा आहेत ह्या आरक्षितच असतात, म्हणजे एक समाज कल्याणसाठी, त्यामुळे तिथे दामसे साहेबांचा भरण्यात आलं. महिलांसाठी आहे तिथे चुकत नसेल तर रसिकाताईंचं भरण्यात आलं. उर्वरित ज्या काही खाते वाटपाच्या गोष्टी आहेत त्याला अजून तारीख जी आहे ती मला वाटतं पुढे लागेल. त्यावेळेस वरिष्ठ पातळीवर जो निर्णय राहील तो सगळ्यांनाच मान्य राहणार आहे, मग त्याच्यात काही विषय येत नाही. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.